तुम्ही मला पप्पू म्हणा नाही तर उल्लू म्हणा, साला मैं जीतूंगा. साला राहुल साहेब कोण मी हे शिकू राहिलोय. नेवर गिव्ह अप. मेलनंतर यांचा पुतळा करणार लोक, एवढी तर मला गॅरंटी आहे. जिवंतपणे लय कार्यक्रम करणार. मेलनंतर लोक लयच देतात माहिती तुम्हाला. नेता सगळे ओके आहेत, पण त्यांचे फॉलोअर म्हणजे कोण? हे कार्यकर्ते ना, यांचा खरा कार्यक्रम होतो. खाना बिना छोड़ो, सोना बिना छोड़ो, ईगो बिगो घमंड बिमंड सब छोड़ो, और जो आपको लगता है कि साला ये नहीं होगा, वो काम के अंदर घुसो, और फिर लोग भी आपको फॉलो करना शुरू करेंगे. ट्रायल टेस्ट ड्राईव्ह कशी असते ना, तसे नवरा बायकोचे ट्रायल घ्यायचे. लिव्ह अँड रिलेशनशिप आली आता लोकांची. नका जाऊ या दुनियामध्ये, हे धुलाईच करतात एकमेकाची. एक दिन सुधारो फिर हफ्ता सुधरेगा. अगर हफ्ता सुधर गया तो साला महीना सुधरेगा. अगर महीना सुधर गया तो 6 महीने सुधरेंगे. 6 महीने सुधरेंगे तो साला जिंदगी से तू 5 साल आगे निकल जाएगा. इतना बड़ा ग्रोथ तू कर सकता है. कोणाला दया येऊ नाही तर नाही येऊ, मला वाटतं साला माझ्या स्वप्नाला आणि माझ्या देवाला दया आली पाहिजे. साला अशोक तोरमल काम करतो. यांच्याकडे बघून तुम्हाला काय शिकायला भेटतंय? राहुल गांधी साहेब, मी लर्निंग करतो. कुछ भी हो जाए, श्रीमंत घरात जन्म झालाय, काहीच कमी नाहीये, लक्झरी लाईफ आहे, तरी माणसाने समाजात येऊन पंगा घेतला समाजाला मदत करण्याचा. समाज त्यांना वारंवार आपटितोय, तरी पण ते म्हणणार साला सोडणार नाही, मी इलेक्शन लढणार म्हणजे लढणार. तुम्ही मला पप्पू म्हणा नाही तर उल्लू म्हणा, साला मैं जीतूंगा. साला राहुल साहेब कोण मी हे शिकू राहिलोय. नेवर गिव्ह अप. आणि असं नाही ना मजबूर आहेत, खायला पैसे नाही आहेत, असं काही आहे का? राईट और रॉंग होऊ शकतं. ते मुद्दा राईट मानत असतील, रॉंग मानत असतील, मॅटर हा नाहीये. साला सगळं कम्फर्टेबल असू सुद्धा दुनिया बदनाम करते, तरी पण साला ते कार्य करण्याचा प्रयत्न करू राहिले. हे मी शिकू राहिलो. दॅट्स इट. आपण राजकारणाबद्दल नाही बोलायचं, नाही तर लगेच शिवाय द्यायला लागतील लोक. नेक्स्ट, हे साहेब कोण येतं? काय म्हणतात ते? हार्ड वर्क नेव्हर ब्रिंग्स फटीग, इट्स ब्रिंग सॅटिस्फॅक्शन. खतरनाक व्यक्तिमत्व आहे. पूर्ण जग यांना फॉलो करायला लागले पोरांनो. काय वाटतं तुम्हाला? मेलनंतर यांचा पुतळा करणार लोक, एवढी तर मला गॅरंटी आहे. जिवंतपणे लय कार्यक्रम करणार. मेलनंतर लोक लयच देतात माहिती तुम्हाला. दुश्मन पण जातात अंतिम संस्काराला. यांच्याकडून काय शिकलं पाहिजे? मेहनत करा. क्रिटिसाइज होऊन द्या, मान होऊन द्या, सन्मान होऊन द्या, काही घेणं देणं नाही. करत राहा, करत राहा, करत राहा. काही निर्णय चुकतील, काही निर्णयाचा त्रास होईल, कुछ फायदा. बघा ना, जीएसटी आणलं, काहीला त्रास झाला, पुलवामा आला, काश्मीर अटॅक झाले, काही यान आले, राजकारण आहे, काही पॉलिटिक्स इश्यू आहे, काही वोट चोरीचे इश्यू आहेत का नाही आता रिसेंटली? कुछ भी हो जाए, साला तुम्हें जो टास्क मिला है उसको पूरी शिद्दत के साथ निभाओ. समझ में आया? आणि हे काय म्हणतात? मी सेवक आहे, मी सेवक आहे. काय म्हणतात? सेवा करू राहिले लोकांची. यांचं पण स्टेटमेंट काय आहे? जसं रामदेव बाबाबद्दल मी सांगितलं, तर हे काय म्हणतात? मी हनुमान आहे, भारत देश माझे राम आहेत, आणि मी त्याची सेवा करणार आखरी क्षणापर्यंत. नो मॅटर. आपल्याला काय शिका? राजकारणाचं नाही, यांच्याकडून हे शिका. सुख असो, दुःख असो, क्रिटिसिझम असो, आपण आपले प्लॅन, आपण आपले प्रोडक्ट देणं गरजेचं आहे. कोणाला करल, कोणी नाही करल, कोणी घेईल, कोणी नाही घेणार, कोणाला रिझल्ट येईल, कोणाला नाही येणार, चला आपण आपला कार्यक्रम करत राहणार. हो, हे मोठे मोठे लीडर मोठ्या मोठ्या लीडरचं क्रिटिसिझम नाही करत, तारीफ करतात. किती ऐकले ह्या गोष्टी? ते पॉझिटिव्ह घेतात. पण जो फॉलोअर असतो ना, नेता सगळे ओके आहेत, पण त्यांचे फॉलोअर म्हणजे कोण? हे कार्यकर्ते ना, यांचा खरा कार्यक्रम होतो. हे शिकतच नाहीत. राईट और रॉंग? नेक्स्ट बघा, ट्रम्प साहेबावर अटॅक झाला. ते काय म्हणतो बघा? इट्स व्हेरी हार्ड फॉर देम टू अटॅक मी ऑन लुक्स बिकॉज आय एम सो गुड लुकिंग. त्याला पत्रकारांनी प्रश्न विचारला, तुमच्यावर अटॅक झाला? हो म्हणला, माझ्यावर अटॅक झाला, पण मी एवढा चेहरा माझा सुंदर आहे ना, त्यांना त्रास झाला असं माझ्यावर अटॅक करायला, म्हणून ती गोळी साईडला गेली. याला पॉझिटिव्ह ट्रीटमेंट म्हणतात. हे असेच नाही राजकारणी, निगेटिव्ह सिच्युएशन मध्ये बी पॉझिटिव्ह देखणेवाले लीडर्स होते. नेक्स्ट काय? डिसिप्लिन लीड टू हॅबिट्स, हॅबिट लीड टू कन्सिस्टन्सी, अँड कन्सिस्टन्सी लीड्स टू ग्रोथ. डिसिप्लिन म्हणजे काय? जेव्हा शरीर नको म्हणतंय, मन नको म्हणतंय, तेव्हा तुम्ही जे काम करतात त्याला म्हणतात शिस्त. मग डिसिप्लिन, जे काम तुम्हाला आवडत नाही ते काम जर तुम्ही केलं तर तुमची सवय बनती. मला नाही आवडत,
तुम्हाला पण नाही आवडत. तुम्हाला आवडतं 8-9 वाजेपर्यंत झोपाव, मोबाईल पाहावा, पिक्चर पाहावा, पिझ्झा खावा, ढोकळा खावा, दारू पिवा, बायको संग पोरासंग गप्पा माराव. लोकाला प्लॅन नाही द्यावा, जिममध्ये नाही जावं, हेल्दी फूड नाही खावावं. तुम्हाला जे आवडतं तेच नाही करायचं, तरच पैसे भेटतील. तुम्ही म्हणता ना काय, मला आवडतं ते करायचे आणि मला पैसे कमवायचे, कसं काय शक्य? तू म्हणतो मला 6 पॅक बॉडी पाहिजे आणि रोज तू 10 गुलाबजामुन खातो, 2-3 समोसे खातो, मग काय होणार? कसं होणार? रिझल्ट कुठं भेटणार? अरे जिमला सुरू केल्यानंतर गुलाबजामुन समोसे नाही खाऊ शकत, पिझ्झा नाही खाऊ शकत. जिमवाले लोक बघा, जे डोले शोले करून असतात ना, ते काय करतात माहितीये का? बॉईल व्हेजिटेबल खातात, एग्स खातात, चिकन खातात, फ्राय नाही खात. साला त्यांना जर म्हटलं ना तुला 10,000 देतो, खातो का? लय कार्यक्रम होतो भाऊ, नाही खायचं मला. निगेटिव्ह खातच नाहीत. मग तुम्ही निगेटिव्ह का घेतात? जर शरीर चांगलं डेव्हलप करायचं तर निगेटिव्ह आहार टाळावं लागन. मग जर जिंदगी बदलायची असेल तर निगेटिव्ह विचार टाळावं लागतील, न आवडणारं काम करावं लागेल. एकच पर्याय, शाहरुख खानने पण सांगितलं काल, खाना बिना छोड़ो, सोना बिना छोड़ो, ईगो बिगो घमंड बिमंड सब छोड़ो, और जो आपको लगता है कि साला ये नहीं होगा, वो काम के अंदर घुसो, और फिर लोग भी आपको फॉलो करना शुरू करेंगे. आहे का तयारी डिसिप्लिन फॉलो करायची? बघा, कन्सिस्टन्सी. आम्ही काय केलं माहितीये का? छोटे छोटे स्टेप घेतल्या, फार वर जातो 1 लिटर. पण एक माणूस काय म्हणतो, मी नेसंत लाखाची. नाही तर तुम्ही सांगा, मी नाही सांगणार. काही लोक असे बिचारे कधी मध्ये फिरतात, कधी मध्ये. सोमवारी जिमला जातो, सोमवारी प्लॅनला जातो, नंतर थेट डायरेक्ट काय जातो, पुढच्या शुक्रवारी जातो. शुक्रवारी गेला का तोपर्यंत 12 तारीख येते, म्हणतो आता नाही होणार वाटतं LDB. मग काय करू? काय नाही, टाइमपास करू आणि मग डायरेक्ट इथं जाण्याचा प्रयत्न करतो आणि असे महिने निघून जातात. कधीच नाही बघ, चमत्कार होणारच नाही तुमच्या आयुष्यामध्ये. चमत्कार होण्यासाठी तुम्हाला न आवडणारं काम करावं लागेल. पोरांनो, महत्वाचं हे नाहीये किती करतील, किती रिटर्न घेतील, किती टिकतील, पण साला कोणाला दया येऊ नाही तर नाही येऊ, मला वाटतं साला माझ्या स्वप्नाला आणि माझ्या देवाला दया आली पाहिजे. साला अशोक तोड मला काम करतो. नका रडू. घरच्यापाशी, समाजापाशी, मित्र नातेवाईकापाशी सपनों को दया आना चाहिए. समझ में आया? साला वो सपना है ना, तुम्हें ढूंढता वो आएगा. स्वप्न तुम्हाला शोधू शकलं पाहिजे. त्याच्यामुळं मोठे मोठे जम नका घेऊ. आज तुम्ही जे पुढच्या 1 तासात 1 दिवस 10 तास परफेक्ट घाला. दिवसातला जो दिवस आहे ना, त्याच्यातले जे 10 तास आहेत ना, चला ते नंबर 1 200% एनर्जीने घाला. साला मी चॅलेंज देतो तुम्हाला, तुमचा महिना हायर लेवलला खतरनाक जाणार. पहिले 1 दिवस मॅनेज करा. 1 दिवस, 1 दिन सुधारो, फिर हफ्ता सुधरेगा. अगर हफ्ता सुधर गया तो साला महीना सुधरेगा. अगर महीना सुधर गया तो 6 महीने सुधरेंगे. 6 महीने सुधरेंगे तो साला जिंदगी से तू 5 साल आगे निकल जाएगा. इतना बड़ा ग्रोथ तू कर सकता है. 1 दिन, 1 दिवस. सक्सेसफुल लोक 1 दिवस जगतात. किती लोकांनी फॉरेन कंट्रीचे मूवीज बघितल्यात की त्या मूवी मध्ये सांगितलं जातं, चलो आज का दिन बहुत ब्यूटीफुल जाएगा और पूरी शिद्दत के साथ काम करेंगे. असं आपले लोक म्हणतात का? आप लोक काय म्हणतात? हा महिना चांगला घालू. किती लोक तयार आहेत इथून पुढे डेली जगायचं सर. झोपण्याच्या अगोदर पूर्ण ते दिवस मनापासून घालायचं सर. थँक्यू मध्ये, स्वारीमध्ये, मस्तपैकी गाल पकडण्यामध्ये, फिरण्यामध्ये, हे करण्यामध्ये टकाटक. दुसरीकडे नाही बरं का, बिझनेससाठी नाही तर काही लोक म्हणतात जागा नाही, गोलसाठी. समजतंय का? होलसेल में आएगा बॉस. फक्त सातत्याने काम करण्याची गरज आहे. थांबायचं नाही, पळायचं नाही. याच्यामध्ये काय दिसतंय इमेज मध्ये? अर्थ काय आहे? प्रत्येक व्यक्तीला यशस्वी बनावंसं वाटतं, पण कधीपर्यंत? जोपर्यंत काय द्यावा लागतं, किता कार्यक्रम होतो तो पाहत नाही तोपर्यंत. कार्यक्रम दिसला का म्हणतो मला नाही पाहिजे सक्सेस. तूच घे. पाहिजे ना 1 लाख, 5 लाख, 10 लाख पैसे पाहिजेत ना महिन्याला. आलात ना. पण जेव्हा आता न आवडणारं काम करायला लावल्यानंतर, न आवडणारं काम करायचंय आणि काम होत पण नाहीये, मग आता काय होणार? सोल्युशन काय आहे? ज्यांची इच्छाशक्ती नाहीये, ज्यांचं टार्गेट नाहीये, किती जणाला असं वाटतं ते थांबणार सर.
काही लोक म्हणतात 2-4 महिने करून बघू. काहीच नाही होणार. असं झालंय का कधी? 2-4 महिने आई होऊन बघू, 2-4 महिने नवरा करून बघू, ट्रायल घेऊन बघू, असं झालंय कधी? आलते ना काही असे व्हायरलिटी, काही आहेत आता लोक ट्रायल, टेस्ट ड्राईव्ह कशी असते ना तसे नवरा बायकोचे ट्रायल घ्यायचे, लिव्ह अँड रिलेशनशिप आलेत आता लोकांची. नका जाऊ या दुनियामध्ये, हे धुलाईच करतात एकमेकाची. ते पप्पे पिप्पे घेणं झालं ना फटकेच असतात, बाकी काही नसतं, खाणं पिणं असतं फक्त. समज में आया? कुछ नाही आहे, ही दिखावे की दुनिया आहे. समज में आया? त्याच्यामुळे मला वाटतं की जर तुम्हाला टॉपला जायचं असेल तर संघर्ष करावा लागणं. आणि संघर्ष कशात आहे? रोज लोकांना पॉझिटिव्ह करण्यात, नवीन नवीन लोकांना स्वप्न दाखवण्यात. मला वाटतं याच्यात संघर्ष आहे आणि या संघर्षामध्ये तुमचे स्वप्न आहेत. चॉईस तुमची, चॉईस तुमची, तुमच्यावर डिपेंड तुम्हाला काय करायचं. फोकस ऑन नेक्स्ट स्टेप, नॉट द होल जर्नी. जसं मग सांगितलं ना मी, डोंट प्लॅन 1 year, प्लॅन 1 day. याचा अर्थ हा आहे, 1 दिवस प्लॅन करा, नॉट फुल मंथ. समजतंय का? 1 दिवस चांगला घालायचा आहे आणि त्याच्यात खंड नाही पडला पाहिजे. आता दिवस निघून गेले ना, 2009 काही म्हणले 2009 मध्ये करू, नंतर 10, नंतर 11, 12, 13 करत करत 2025 आता एंडिंगच्या मोमेंटला आहे. मग बदलायला पाहिजे का नाही पाहिजे? ते कुत्रे मांजर चिले पिले चे पण पोरं सांभाळतात. समजतंय का तुम्हाला? प्राण्यासारख्या सुखात अटकलात तर मोठी लाईफस्टाईल नाही भेटणार, मोठा मान सन्मान नाही भेटणार. आणि खरी नाशा, खरी मजा आहे ना वरती आहे. रस असतात वेगळे वेगळे लेवलचे. काय वाटतं? तुम्ही काही खाल्लं तरी रस आहे, तारीफ ऐकली तरी रस आहे, स्मेल घेतला तरी रस आहे. हायर उच्च रसाचा आस्वाद कधी आहे? जेव्हा जीवात्म्याला अंधारातून प्रकाशात आणतान हाय क्वालिटीचा रस तयार होतो. ती नशा चढली पाहिजे आणि ती नशा लागण्यासाठी तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवून लढायला तयार झाले पाहिजेत, मग ती नशा लागू शकते. नेक्स्ट टॉपिकवर जाऊ आपण. पे द प्राईस. प्राईस पे करावं लागेल. आणि मला तुम्हाला फॉलोअर नाही बनायचं, मला तुम्हाला लीडर बनायचं. समज में आया? तुम्ही मला फॉलो करतात बिकॉज मी माझ्यात ते बदल केलेत आणि मला माझ्या खुर्चीवर तुम्हाला बसवायचे. त्याच्यासाठी मी जे बलिदान दिलंय ते बलिदान द्यायची तुमची तयारी पाहिजे. बलिदानाशिवाय नाही होणार बरं का. तपना तो पडेगा बॉस. त्या डायमंडला तापतात माहिती का? 2200 टेम्परेचरमध्ये त्या डायमंडला भट्टीत तापवलं. इथं 80 टेम्परेचरला हात भासतो चहाने आपला. येस ऑर नो? हां, हाय लेवलचं टेम्परेचर, हाय लेवलचा दबाव महसूस करावा लागतो, मग कार्यक्रम होतो. म्हणून मला असं वाटतं प्राईस पे करावं लागेल. पण तुम्हाला तुमची मुलं, तुमची पत्नी वाट पाहू राहिलेत, तुमचा नवरा वाट पाहू राहिला आहे, तुमचे आईबाप वाट पाहू राहिलेत आणि तुमच्या आतमध्ये काहीतरी इच्छा आहेत ना, म्हणून तर भगवंतासंग पंगा घेऊन ह्युमन शरीरात एंट्री केली. मग ती इच्छा पूर्ण नाही केल्या ना, पुन्हा प्राण्याच्या युनिट जावं लागेल. त्याच्यामुळे आताच करून घ्या, सगळं काही करून घ्या पटापटा, वेळ नाही आपल्याकडे. 3 गोष्टी आहे आपल्या, इलॉन मस्क, अमिताभ बच्चन आणि विराट कोहली. यांनी काय चूज केलं? कम्फर्ट चूज केला का हार्डवर्क चूज केला? संघर्ष. मला वाटतं 12 का 17 मूवी, 12 मूवी फेल झाल्या होत्या लगातार अमिताभ बच्चनच्या. 17. मला सांगा, काही लोक आहेत ना घाबरतात. एक डायलॉग ऐकला का? फेलच व्हायचं आहे ना, ज्या इंडस्ट्रीत तुम्हाला पॅशन आहे त्या इंडस्ट्रीत फेल व्हा, इथं फेल व्हा. राईट ऑर रॉंग? फेल होण्याला आहे ना सला टॅग लावून मिळवलं पाहिजे. चला मी फेल तर झालोय ना, साल्या तू फेल तर कुठं झालाय? फॉरेन कंट्रीमध्ये फेल्युअरला सिलेब्रेशन केलं जातं माहिती तुम्हाला? फेल्युअरला सिलेब्रेशन केलं जातं. फेल्युअरमध्ये ताकद आहे. सगळ्यात मोठी एनर्जी, सगळ्यात मोठी स्ट्रेंथ कशात आहे? फेल होण्यामध्ये. फॉरेन कंट्रीच्या एज्युकेशन सिस्टममध्ये फेल होण्याचं शिकवतात आणि आपल्या लोकांना फक्त पडू नको, करू नको, असं नको, तसं नको. म्हणून मला वाटतं की तुमच्या माइंडमध्ये, अंतर्मनामध्ये जे फेल होणं म्हणजे हे चुकीचं काम दाखवलं ना, खाली येणं, हे पहिलं खोडून टाका पोरांनो. फार फार छोटीशी लाईफ आहे मयूर बाळा. फार कमी वयात फार मोठ्या अचिव्हमेंटल्या ज्या 40 वर्षात या नेटवर्कला भेटत नाहीत, हे तुम्हाला भेटू राहिलं आहे. पण बऱ्याच वेळा आपण आपली शक्ती हरवून जातो. दिवसावर नो वाट पाहत बसतो. नाही, वादळ आपण तयार केलं पाहिजे. आपल्या हातात गोष्टी असतात.